आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप। नमस्कार, आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा। आज आपण चर्चा करणार आहोत एका अत्यंत संवेदनशील अशा विषयाबद्दल, पठाणकोटबद्दल। पठाणकोटला गेल्या काही दिवसात काय घडलंय तुम्ही पाहतात। पाकिस्तानची एक टीम आली, तिथे शोधपथक आलं। या शोधपथकामध्ये एक ISIचा एजंट होता, ISIचा प्रतिनिधी होता असं म्हटलं गेलं आणि त्यात तथ्यही होतं। ती टीम परत गेली आणि तिने आपला अहवाल काय दिला, तो अहवाल पाकिस्तानमधल्या माध्यमांमधून प्रसिद्ध झाला आहे। तिने अहवाल दिला की पठाणकोट हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात नाहीच, उलट भारताचाच हात आहे। भारताला हे आधीच माहिती होतं, दहशतवादी हल्ला होणार वगैरे, आणि भारतानेच हे केलेलं आहे, अशा प्रकारचा अहवाल दिला। त्यामुळे प्रश्न निर्माण झाले। विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आणि असं म्हटलं की मुळामध्ये या टीमला तुम्ही येऊच का दिलं, त्याच्यामध्ये ISIचा एजंट होता, दहशतवादी हल्ल्यामध्ये ISIचा हात आहे असा आरोप पूर्वीपासून आपलं सरकार करत आहे। मग तुम्हाला हा ISIचा एजंट कसा चालला? आम आदमी पक्षाच्या एका मंत्र्याने दिल्लीच्या विधानसभेत तर असं म्हटलं की काय नरेंद्र मोदी ISIचे एजंट आहेत का, ते असे का वागतायत? अरविंद केजरीवालनी सुद्धा त्यांच्यावर टीका केली, भाजपचे लोक चिडले वगैरे वगैरे। मी या सर्व प्रश्नांची तपासणी करणार आहे। माझा प्रश्न आहे, पठाणकोट तपासाबाबतचा निर्णय केंद्र सरकारच्या अंगाशी आला आहे का? केंद्र सरकारचं धोरण कुठेतरी चुकतं आहे का, हे मला विचारायचं आहे। माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे, माझ्यासोबत आहेत डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, काँग्रेसचे नेते आहेत, माजी खासदार आहेत। माझ्यासोबत आहेत आम आदमी पक्षाचे नेते रवी श्रीवास्तव, माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार निळू दामले, दिल्लीहून माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाच्या परराष्ट्र विभागाचे प्रभारी विजय चौथाईवाला। विजय चौथाईवाला, तुमचं स्वागत। राम माधव यांच्याबरोबर तुम्ही काम करता, महाराष्ट्र वनच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्यांदाच येत आहे, तुम्हाला तुमचं मनपूर्वक स्वागत। पुढे अनेक वेळा तुमच्यावर येण्याचा प्रसंग येवो आणि माझ्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रसंग येवो, तुम्हाला शुभेच्छा। माझ्यासोबत आहेत पुण्याहून ब्रिगेडियर हेमंत महाजनसुद्धा, ते लष्कराचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला सांगू शकतील। पण मी सुरुवात करतो आहे डॉक्टर मुणगेकर तुमच्यापासून। पथक आलं, तिथे गेलं, त्यांनी तपासणी केली आणि भारताच्या विरुद्धच त्यांनी अहवाल दिला। त्यानंतर काँग्रेसने एकच गदारोळ केला। काय भूमिका आहे नेमकी तुमची? नाही, ह्याच्यामध्ये मुख्य मुद्दा असा आहे की आपण जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने संपूर्णपणे ज्या पद्धतीने पाकिस्तानची टीम पठाणकोट एक्सप्रेसचं म्हणजे पठाणकोटचा हल्ल्याबाबत चर्चा पथक त्यांनी पाहणी करण्यासाठी बोलवलं, हा निर्णय नुसता चुकीचा नाही, हा निर्णय मोदींच्या दृष्टिकोनातून सरकारचा आत्मघातकीपणाचा निर्णय आहे। प्रश्न याच्यामध्ये असा आहे की पठाणकोटच्या संबंधामध्ये चर्चा करत असताना पाकिस्तानची एकूणच भारताविषयीच्या दहशतवादाची भूमिका जी आहे, जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेवर होता तेव्हा भाजपची भूमिका अशी होती की पाकिस्तानला टेररिस्ट दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करा। त्यावेळी भूमिका आमची अशी होती, म्हणजे एकूणच देशातील लोकांची, की आपण त्याला क्रॉस बॉर्डर टेररिझम म्हणूया। ह्यांचं असं म्हणणं होतं की पाकिस्तानी टेररिस्ट किंवा दहशतवादी राष्ट्र म्हणून तुम्ही डिक्लेअर करा। दुसरा मुद्दा असा आहे की पाकिस्तानची टीम असं म्हणणार आणि त्यामुळे हे अगोदर माहिती असतानासुद्धा त्यांना तिथे बोलवणं, हे मोदींच्या एकूणच पाकिस्तानविषयीच्या आणि परराष्ट्र धोरणाचं पूर्णपणे अपयश आहे। दोन मुद्दे फक्त मी सांगू इच्छितो। ह्यातल्या पाकिस्तानच्या पठाणकोटच्या बाबत जो अहवाल जो आहे त्याचा संदर्भ चीन आणि अमेरिका ह्या दोन्ही देशांशी पण निगडीत आहे, आपण लक्षात घ्यायला पाहिजे। F-16 म्हणजे ज्या पद्धतीने गेल्या 23 महिन्यामध्ये पंतप्रधान झाल्यानंतर प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्रजी मोदी यांनी परदेशांना भेटी दिलेल्या आहेत, तेवढ्या गेल्या 25 वर्षामध्ये सगळ्या प्राईम मिनिस्टरांनी भेटी दिलेल्या नाहीत। असं असतानासुद्धा त्यांचं परराष्ट्रीय धोरण पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे। ह्याचं कारण असं आहे, परवा युनोमध्ये जैश ह्याच्यावर भूमिका बॅन करण्यासाठी जेव्हा ठराव आणला तेव्हा त्याला पहिला विरोध चीनने केला। आता चीनच्या संबंधातलं आपलं धोरण परत अपयशी ठरलं। पाकिस्तानच्या संबंधामध्ये दहशतवाद अमेरिकेला कळला ट्विन टॉवरवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा पाकिस्तान आणि भारत या दोघांनाही एकाच वेळेला अमेरिका क्षेपणा F-16 देतं आणि परवा बाबा असं म्हणाले की पाकिस्तानमधली अण्वस्त्र ही सरकारच्या हातामध्ये नसून अशा प्रकारच्या टेररिस्टच्या हातामध्ये गेले तर फार सवार होऊ शकेल। असं असतानासुद्धा आणि बऱ्याक ओबामांना बऱ्याक अशी म्हणून हाक मारतानासुद्धा आणि त्याच्यामध्ये फार मोठं क्रेडिट असताना घेतानासुद्धा
चीन किंवा अमेरिका या दोघांना सुद्धा, पण प्रामुख्याने अमेरिकेला सुद्धा पाकिस्तानच्या विरोधी, टेररिझमच्या विरोधी भूमिका घेण्यास हे करण्यासाठी मोदींचं परराष्ट्रीय धोरण हे चुकलेलं पूर्णपणे आहे. चुकलेलं ठीक आहे, चीन अमेरिकेकडे आपण नंतर येऊया, पण मी दिल्लीला जातोय. मगाशी म्हटल्याप्रमाणे भाजपचे प्रभारी विजय चौथाईवाला आपल्यासोबत आहेत. विजयजी, तुम्ही ऐकताय काय म्हणतायत डॉक्टर मुणगेकर? ते म्हणतायत मला पठाणकोटपासूनच सुरुवात करायची आहे. चीन अमेरिका जरा दूर राहू द्या. पठाणकोटला पाकिस्तानचं शोधपथक बोलवणं, त्यांची इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम बोलवणं आणि त्याला परवानगी देणं हेच चुकीचं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? मी डॉक्टर मुणगेकरांना एकच आठवण करून देतो की मुंबईमध्ये जो टेररिस्ट हमला झाला ताज हॉटेल आणि इतर ठिकाणी, त्याच्यानंतर भारतीय सरकारने ISIच्या डायरेक्टर जनरलला भारतात निमंत्रित केलं होतं. आणि एवढंच नव्हे तर तो यायला तयार पण झाला होता. शेवटल्या क्षणी आदल्या दिवशी म्हणजे येणार त्या दिवशी पाकिस्तानी आर्मीनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतल्यामुळे त्यांनी ती ट्रिप रद्द केली. तर मुणगेकर साहेबांना मला हा प्रश्न विचारावासा वाटतो की त्यावेळी मनमोहन सिंग सरकार होतं, त्यांनी ही चूक केली का? जी भूमिका आज तुम्ही मांडताय ती भूमिका तेच त्यावेळी मांडतील का? याचं उत्तर द्या. एक मिनिट विजयजी, विजयजी ते उत्तर देत आहेत. विजयजी एक मिनिट, विजयजी उत्तर देत आहेत. उत्तर घेऊया, मग तुच्याकडे येतो. तुम्ही उत्तर द्या, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. नाही, ठीक आहे. मी हां, उत्तर द्या. उत्तर त्याचं असं आहे की ISIकडे आज संपूर्णपणे पाकिस्तानच्या राजकारणाची संपूर्ण सूत्र ISIकडे आहेत. असं असताना सुद्धा मनमोहन सिंगांची भूमिका आणि अटल बिहारी वाजपेयींपासूनची भूमिका ही पाकिस्तान एक मिनिट नाव आय एम रिप्लाइंग. पाकिस्तान बरोबरची भूमिका माझी आजही कंटिन्युअस आणि कॉम्पोजिट डायलॉगचीच आहे. जी भूमिका अटल बिहारी वाजपेयी आणि 10 वर्ष मनमोहन सिंगने वापरली. ISIशी चर्चा करणं ती टेररिस्ट संघटना किंवा दहशतवादी सुद्धा, आणि ह्या त्यांच्या दहशतवादी लोकांच्यामध्ये ISIचा प्रत्यक्ष टेररिस्ट असणं, ह्या दोन गोष्टीमध्ये फरक करतात की नाही? प्रश्न याच्यामध्ये असा आहे. नाही, पण त्यांचा मुद्दा साधा आहे. त्यांचा मुद्दा असा आहे, मनमोहन सरकारने ISIच्या डायरेक्टरला बोलवलं होतं काँग्रेस गव्हर्नमेंटनी. त्याच्यावर तुमचं काय मत आहे सांगा ना. मग मी सांगतो ना, काँग्रेस जर त्याने जर बोलवलं तशा प्रकारे असेल, ISIचा DG बोलावला होता त्याबद्दल तुमचं काय मत आहे? चुकीचं होतं माझं म्हणणं. मी म्हणतो चुकीचं होतं, आजही म्हणतो मी. मनमोहन सरकारची चूक झाली होती, हे चूक होती आणि आता तीच चूक भाजप करते असं तुमचं म्हणणं. म्हणून माझं असं म्हणणं आहे की जी चूक, मी तर म्हणतो ती चूक त्यांची होती, पण तरीसुद्धा दोन गोष्टी मी फरक करतो. माझं म्हणणं असं आहे, जे सरकार स्वतः असं म्हणतं की आमची पार्टी विथ द डिफरन्स आहे, सातत्याने गेली 6 वर्ष मी राज्यसभेमध्ये ऐकतो आहे की काँग्रेसने केलं, पण आम्ही काँग्रेसने ज्या चुका केल्या अशा तुम्हाला वाटतात त्या चुका तुम्ही करणार आहात का? हा तर माझा प्रश्न आहे. ज्या चुका काँग्रेसने केल्या असं त्यांना वाटतं भारतीय जनता पक्षाला डोमेस्टिक किंवा परराष्ट्रीय धोरणामध्ये, त्याच चुका तुम्ही करून त्याचं समर्थन तुम्ही आज पहिल्यांदा इथे कबूल करताय की मनमोहन सिंग यांची ISIच्या डायरेक्टरला बोलवण्यात चूक झाली. चुकी झाली. हो, ऍब्सोल्युटली. असं तुम्ही कबूल अगदी कबूल करतो. यापूर्वी तुम्ही नव्हतं केलंय, राज्यसभेतही नव्हता बोलला. बरं, हा प्रश्न चर्चेला आलाच नव्हता माझ्याकडे कधी. ठीक आहे विजयजी, ते म्हणतात आमची चूक झाली, ती चूक तुम्ही का करताय? हालाच नव्हता. आमची चूक म्हणजे माझं व्यक्तिगत मत आहे, ही काँग्रेसची भूमिका नाही. आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. विचारा. आता मला दुसरा मुद्दा निखिलजी उभा करायचा आहे. हॅलो, बोला विजयजी, तुमचा आवाज येतोय, बोला. मला एक दुसरा मुद्दा उभा करायचा आहे निखिलजी. हां, मला दुसरा मुद्दा असा उभा करायचा आहे की शर्म शेख इजिप्तमध्ये जी एक मल्टीनॅशनल कॉन्फरन्स झाली होती, त्यामध्ये मनमोहन सिंगनी आणि पाकिस्तानचं एक जॉईंट स्टेटमेंट ऑफिशियली अवेलेबल आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की दहशतवाद आणि वाटाघाटी ह्या दोन्ही गोष्टी एकत्र चालू शकतात, असं भारताचं मत आहे. असं भारताने पहिल्यांदा अशी भूमिका घेतली. आणि दुसरं त्याच्यात असंही म्हटलं की जर बलुचिस्तानमध्ये भारतीय काही कारवाई होत असेल टेररिस्ट, तर त्याचीही आम्ही चौकशीसाठी आम्ही तयार आहोत. ह्या दोन्हीही भूमिका भारताच्या ज्या ट्रॅडिशनल फॉरेन पॉलिसीच्या अगदी 180 डिग्री विरोधात होत्या. तर मुणगेकर साहेबांना मला विचारायचं होतं की ही त्यांची चूक होती की हे कन्सिस्टन्सी होती पॉलिसीची? तुम्ही मला दुःख असं होतं की मी अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहे आणि तुम्ही विदेश नीतीचे विद्यार्थी आहात. तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे
की दोन देशामध्ये युद्ध असताना सुद्धा युद्ध, एक मिनिट प्लीज, युद्ध संपवायचं कसं ह्याची चर्चा युद्ध दोन देशामधले सुरू असताना सुद्धा पंतप्रधान करत राहतात. तेव्हा मी तुम्हाला काय म्हणालो, वाजपेयींनी का सोडली होती बस शटल आणि गाडी, का त्यांनी सोडली होती? प्रश्न एक लक्षात आपण घ्या आणि परत तो मुद्दा परत चुकीचा उपस्थित करू नका की काँग्रेसने हे केलं, आयुष्यभर तुम्ही तेच करत राहणार आहात बिकॉज यू डू नॉट हॅव एनी इंडिपेंडंट पॉलिसी. प्रश्न असा आहे, पहिल्यांदा म्हटलं तर यू आर यू एक्सपेक्टिंग, तर मी म्हणा होती परत दुसरी चूक केली ते एक प्लीज एक मिनिट, यू शुड बी हॅपी अबाउट राष्ट्राची परराष्ट्र नीती, कुठल्याही देशाची परराष्ट्र नीती प्रत्येक सरकारसोबत बदलायला लागली तर देशाचं कल्याण होईल का? तुम्ही तर विकताय अमेरिकेला देश सगळं. अमेरिकेकडे तीन स्ट्रॅटेजिक, आर यू लिसनिंग टू मी? माझं असं म्हणणं आहे, हो तुम्ही अमेरिका चायना बंद करा आता. तुम्ही अमेरिका चायना बोलू नका. लेटेस्ट टॉक अबाउट पाकिस्तान राईट नाऊ. तुम्ही पाकिस्तान बद्दल बोला ना. ते सांगतो पाकिस्तान बद्दल बोला ना की तुम्ही हे बघा, मी तुम्हाला सुरुवातीला असं म्हणालो अमेरिका चायना आपण नंतर बोलू. दुसरा नितीनजी, हो निखिलजी तुम्ही एक वेगळा विषय ठेवा. विजयजी एक मिनिट त्यांना पूर्ण करू द्या. वन बाय वन बोलूया. कॉन्सन्ट्रेट करा विजयजी, वन बाय वन बोलूया. मी तुम्हाला पठाणकोट ते आपला मुद्दा चाललेला आहे त्याच्यावर. पठाणकोटच्या संबंधामध्ये भूमिका फिरवत असताना तुम्ही जो रेफरन्स दिलात तो रेफरन्स पूर्णपणे चुकीचा आहे. त्याचा ह्याच्याशी काही चरण मी सुरुवातीलाच एक मुद्दा स्पष्ट केला की तुम्ही काँग्रेसने जे काही चुका केल्या तुम्ही करू नका. हा आम्हाला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की अशा प्रकारे दहशतवादी असताना चर्चा करू शकतात का? ह्याला माझं उत्तर असं आहे, ती मनमोहन सिंगांची चूक नव्हती. कारण दोन देशांच्या मध्ये युद्ध असताना सुद्धा ते संपवायचं कसं ह्याच्याविषयीच्या वाटाघाटी दोन देशांच्या नेत्यांमध्ये असू शकतात आणि ते वाजपेयींनी केलं होतं. Absolutely. आपण चर्चा पुढे नेऊया. विजयजी तुमच्याकडे येतो. काँग्रेस भाजप या एवढ्याच भांडणात मला रस नाहीये. Exactly. यामध्ये तिसरा खेळाडू आता आलेला आहे या भांडणामध्ये आणि तो आहे आम आदमी पक्ष. आम आदमी पक्षाचा राष्ट्रीय राजकारणाशी संबंध आहे पण त्यांचा काही रोल नाही आहे. तरीसुद्धा दिल्लीमध्ये सरकार असताना त्यांनी पठाणकोटमध्ये उडी घेतली आणि ते असं म्हणाले की नरेंद्र मोदी हे ISIचे एजंट आहेत का? त्यांनी ISIला का बोलवलं? रवि श्रीवास्तव तुम्ही इथे आहात. आम आदमी पक्षाला यात पडायची काय गरज होती? देखिए निखिल जी, जो मैंने अभी तक सुना ये अपने मुंगेकर साहब और जो दिल्ली के हमारे भाजपा के कार्य प्रभारी हैं उनकी बातचीत में वही है कि तुम्हारी कमीज़ मेरी कमीज़ से ज़्यादा साफ़ है और तुमने ये गलती की, तुमने ये गलती की, तुमने गलती की इसीलिए तो तुम हटाए गए थे, दूसरों को चुन करके लेके आए थे. जिनको चुन के लेकर के आए उन्होंने जब चुन के आने वाले थे तब उनके बयान थे ईंट से ईंट बजा देंगे, एक के बदले 10 सर काट के लेके आएंगे, कड़ी कार्रवाई करेंगे. और आज क्या हो रहा है? आज हम उनको यहाँ बुला रहे हैं. वो ISI जिसको हम लोग 15-20 सालों से कोसते आ रहे थे देश के अंदर कि ISI वहाँ की हर खुराफात की जड़ है, उस ISI के अधिकारियों को बुला करके हम लोग यहाँ पे बिरयानी खिला रहे हैं, उनको दौरे करवा रहे हैं, उनको अपना पठानकोट का बेस दिखा रहे हैं, उनके संग में हम उनको हर तरह की सुविधा प्रदान कर रहे हैं और जाके वो रिपोर्ट देते हैं इट वॉज अ स्टेज मैनेज्ड बाई इंडिया. क्या जवाब है इसका भाजपा के पास में? स्टेज मैनेज्ड मींस हमने क्या अपने फौजियों को, अपने जवानों को क्या कुर्बान खुद ही कर दिया? क्या हमने खुद ही उनको गोली मार दी क्या? इस बेवकूफ़ी का जवाब ये सरकार जो है उसको देश की जनता को देना पड़ेगा. ये डिप्लोमेसी नहीं है, ये स्ट्रेटजी नहीं है, ये हराकिरी है. आप अपने पेट पैर के ऊपर खुद कुल्हाड़ी मार रहे हैं. ये बिल्कुल गलत है. नरेंद्र मोदी जी की सरकार का, भाजपा की सरकार का गलत स्टेप था, रॉन्ग कैलकुलेशन थी. इनको ये भी नहीं मालूम है कि इनको पाकिस्तान में डील किससे करना है. इनको ISI से डील करना है, इनको नवाज शरीफ से डील करना है, इनको आतंकवादियों से डील करना है, इनको बलूचिस्तान वाले फ्रंटियर से डील करना है. इनको ये भी पता नहीं है कि हमें डायलॉग किससे करना चाहिए. हर लेवल पर कभी डोभाल साहब कहीं बैंकॉक में बात करते हैं, सुषमा जी कहीं दुबई में बात करती हैं, नरेंद्र मोदी जी एकदम से जहाज से उतर के चाय पीने के लिए घर पे चले जाते हैं. ये स्ट्रैटेजी नहीं है. इससे पाकिस्तान के साथ में, पाकिस्तान एक रोग नेशन है, उसके साथ आपको रोग नेशन की तरह ही डील करना पड़ेगा. ठीक आहे विजयजी, आता तुम्ही सरळ उत्तर द्या, सतत बोला, कोणताही प्रश्न विचारू नका. प्रश्न विचारण्याचं काम माझ्यावर सोडून द्या, तुम्ही उत्तर द्या. ठीक ठीक ठीक. मला श्रीवास्तव साहेबांचं ऐकल्यावर एवढंच लक्षात येतं की आपचा आजचा दर्जा काय आहे. आप ही एक अतिशय रिजनल, सब रिजनल पार्टी आहे की जे दिल्ली सारख्या एका शहरावर राज्य करतं मुद्दे पे बात करें आणि तो अच्छा त्यांना रहेगा. भारतीय रीजन और स्टेट और परराष्ट्र सेंटर में मत नीति, जाइए. विदेश नीति, मुद्दे पे डिफेन्स बात करें. मुद्दे पे
रीजन और स्टेट का कोई डिफेंस- मतलब नहीं है यहाँ भाई पर। साहब, आप जब बोले तब मैं शांत रहा, मैं जब बोलूंगा तब आप शांत आपकी रहिए। ओपनिंग ही गलत है, आप रीजन की बात कर रहे हैं। ठीक है, रवि जी उनको पूरा करने दीजिए, रवि जी उनको पूरा करने अरे दीजिए। भाई, रीजन क्या है? बोला विजय जी, पूर्ण करा। जिस पार्टी का गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में सबसे ज्यादा डिपॉजिट लॉस करने का रिकॉर्ड है, उनको परराष्ट्र नीति पे बोलने का कुछ अधिकार ही नहीं है। सर, तीन बचे आपके, तीन दिल्ली में बस। एक्सेप्शनली इररिलेवेंट पर्सन टू बी इन तीन है। दिस डिबेट। पूरा करने दीजिए रवि जी। बोलिए हे- बोलिए बोलिए बोलिए। अरे हा. विजय जी पूर्ण करा, तुम्ही पूर्ण करा। पण हे सगळं झाल्यावरही मला दोन गोष्टीचं सिरियसली बोलायचं असेल तर मला दोन गोष्टींचं डिफरन्सिएशन इथे करावं असं वाटतं. वी आर टॉकिंग समथिंग सिरियस. मी या अशा रिटॉरिक्समध्ये जाणार नाही. परराष्ट्र नीती आणि डिफेन्स पॉलिसी ह्या दोन इंटरकनेक्टेड असल्या तरीही ह्या वेगळ्या आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. परराष्ट्र पॉलिसीमध्ये 2 पावलं पुढे 1 पाऊल मागे, एस्पेशली पाकिस्तानसारख्या कॉम्प्लिकेटेड देशासोबत आपण जेव्हा करतो, असं आतापर्यंत होत आलं आहे. 50 वर्षाचा इतिहास आहे की भारत आणि पाकिस्तानचे संबंध ते काही अगदी कधीच सुरळीत पूर्णपणे नव्हते. कधी त्याच्यात बरेचसे सेटबॅक्स आलेत. अनेक पंतप्रधानांनी त्याच्यावर काही काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या सगळ्यांना आपण क्रेडिट दिलं पाहिजे. डिफेन्स पॉलिसी ही वेगळी आहे. डिफेन्स पॉलिसीमध्ये जसं पर्रिकरांनी थोडं रिटॉरिकली म्हटलंय की आमच्यावर जर 1 गोळा आला तर आम्ही 10 गोळे त्यांच्यावर टाकू, आणि ही भाजपची पॉलिसी आहे आणि त्याला आम्ही चोख उत्तर देतोय. आणि याचा परिणाम आपल्याला असा दिसतोय की क्रॉस बॉर्डरचे फायरिंग भाजप सत्तेवर आल्यावर काही दिवस सुरू झालं, ते आता पूर्णपणे बंद झालं आहे. कारण त्यांच्या लक्षात आलं आहे की भारतीय सेना त्याला प्रपोर्शनेट नाही पण डिस्प्रपोर्शनेटली हायर उत्तर देण्याची सक्षम आहे, आणि आपली जी क्षमता आहे ती आपण पूर्णपणे दाखवू. त्यामुळे ह्या 2 गोष्टी मिक्स करू नयेत. पाकिस्तानसोबत आपण चर्चा करायला पाहिजे. सध्याची भारताची मला परराष्ट्र विजयजी नीती जी मला आहे, मला खूप ती हसू 3 येत आहे, कारण principles याच वर आधारित विषयावर आहे. पहिला जेव्हा शिरच्छेद केला सैनिकांचा आपल्या, हां. तेव्हा तुमचे प्रवक्ते आता रवी श्रीवास्तव जे बोलतायत तेच बोलत होते, एकदम आक्रमक होते. आणि मनमोहन सिंग कोण आहेत, मनमोहन सिंग या देशाचे शत्रू आहेत वगैरे बोलत होते. आता तुम्ही म्हणताय आम्ही क्रॉस फायरिंग करतोय, पण माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर नाही दिलं. तुम्ही ISIच्या एजंटला पाकिस्तानच्या टीममध्ये इथे यायला परवानगी कशी दिलीत, त्यांना इथे का बोलवलं, या प्रश्नाचं तुम्ही उत्तर नाही दिलेलं आहे. याच्यामध्ये कोणती डिप्लोमसी आहे की जे ISI या सगळ्या दहशतवादाला जबाबदार अहो, मी आहे तेच असं आपण सांग- म्हणतोय, नाही, नाही, त्यांना मी का ते- बोलवलं मी ते तुम्ही? पहिल्या नाही, तुम्ही हा प्रश्न थोडा वेगळा, तुम्ही यू कीप इट इन द वागळे साहेब. बोला तुम्ही बोला, विजयजी बोला, विजयजी. हा वागळे साहेब जरा हा प्रश्न थोडा लार्जर कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही ठेवा. जेव्हा मुंबईवर हल्ला झाला तेव्हाही आपण हा एक सिन्सिअर प्रयत्न केला होता की पाकिस्तानचा त्याच्यात हात आहे, आणि जर पाकिस्तान एस्टॅब्लिशमेंट जर भारताशी सहयोग करायला तयार आहे तर आपणही 1 पाऊल पुढे जाण्याची तयारी ठेवली दाखवती. आणि म्हणूनच ISIच्या DGला, डायरेक्टर जनरलला आपण भारतात बोलावलं होतं. त्यामुळे त्यावेळची नीती आणि आजची नीती याच्यात काही फार फरक नाही आहे. आणि आपण हाही एक आता सिन्सिअर प्रयत्न करतोय की जर समजा पाकिस्तानची सिन्सिअरिटी असेल तर ती याच्यातून सिद्ध होईल. अच्छा, जर ठीक आहे, त्यांनी ठीक आहे. नाही विजयजी केलं तर पोचलं काय तुमचं करायचं? उत्तर. हे सगळे विजयजी options एक मिनिट थांबा. आपल्यासमोर विजयजी, आपल्याकडे इतर पाहुणेपणे तुमचं उत्तर पोचलं आणि मला खूप आनंद होतोय की सत्ता मिळाल्यावर भाजपचे प्रवक्ते, त्यांची भाषा अधिक सौम्य मवाळ झालेली आहे. आणि पूर्वी 2014 पूर्वी तुम्ही जे बोलत होतात पाकिस्तान बाबत ते आता बोलत नाहीये. डिफेंसिव हो गई है, डिफेंसिव. पाकिस्तानला सुद्धा तुम्ही संधी द्यायचं म्हणतायत, पण निळू दाबले, मला तुम्हाला चर्चेत आणायचं आहे. ते म्हणतात मनमोहन सिंगांचीच आम्ही पॉलिसी चालवतोय, म्हणजे हे मोठं, म्हणजे त्यांनी मान्य केलं, स्वीकार केलेला आहे की आम्ही जुन्या सरकारचीच पॉलिसी पुढे चालवतोय. काय झालंय, म्हणजे एका बाजूला आम्हाला नरेंद्र मोदींची भाषणं आठवतात, एका बाजूला मनमोहन सिंगांना देशद्रोही म्हणणं, त्यांच्यावर वाटेल ती टीका करणं आठवतं. जेव्हा शिरच्छेद केला जवानांचा तेव्हा आम्ही रणगाडे घुसून यांना धडा शिकवू असं म्हणणं आठवतं. आणि आता हे काय चाललंय? यांच्याकडे धोरण नाही, पहिल्यापासून यांच्याकडे धोरण नाही काश्मीरबाबत. पठाणकोटच्या बाबतीमध्ये एक गोष्ट घडली आहे जे लोकांच्या साधारणपणे लक्षात येत नाही. पठाणकोटला यांनी ज्यावेळी सगळी भेट दिली
त्यावेळी पठाणकोटचा जो हवाई दलाचा जो अड्डा आहे त्याच्यामध्ये अनेक दोष आहेत. हे दोष आत्तापर्यंत आतल्या आत होते. हे दोष या लोकांनी पहिल्या प्रथम ISIच्या लोकांसमोर उघड केले. उदाहरणार्थ हा जो अड्डा आहे त्याच्या बाजूला झोपडपट्ट्या आहेत. झोपडपट्ट्या ह्या तिथे प्रवेश करण्याच्या जागा आहेत. ह्या प्रत्यक्ष या लोकांना पाहायला मिळाल्या. जिथे जिथे ह्या घटना घडल्या त्या त्या ठिकाणी जंगलं, त्या ठिकाणची अवस्था, अनेक दोष असे आहेत ज्याचा उल्लेख वर्तमानपत्रांमधून झालेला आहे. त्यामुळे मला करायला हरकत नाही की बॉर्डरवर मी जिथून ते आत आले तिथे आणि हा जो हवाई दलाचा जो अड्डा आहे त्या ठिकाणी अनेक ठिकाणी CCTV कॅमेरेसुद्धा नव्हते. हे सगळं वर्तमानपत्रांनी अनेक वेळा नोंदलेलं आहे. सरकारच्या निदर्शनास आणून दिलेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही येऊन ह्या लोकांना घरी बोलावून दाखवल्यात. हे भयानक आहे. हे भयानक आहे. कोणचं सरकार असं वागतं? एक. आणि दुसरं हे असं वागत असताना दुसऱ्या बाजूला आपण जैश ए मोहम्मदच्या लोकांचे ऑडिओ पुरावे मागत होतो. याचं कारण हे लोक 6 लोक ज्यावेळी आले होते त्यावेळी ते बहावलपूरला जैश ए मोहम्मदच्या लोकांची सेलफोनवरून बोलत होते. या सेलफोनचे 5 पुरावे भारत सरकारकडे आहेत. तर हे पुरावे आणि ऑडिओ टेप्स हे आम्हाला तुम्ही द्या असं भारत सरकार कित्येक दिवसापासून म्हणत आहे. बरोबर. ह्याला त्यांच्याकडून उत्तर नाही, ते देत नाही. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. हा जो जैश ए मोहम्मदचा जो प्रमुख होता, हा जो मसूद अझहर जो आहे, ह्याला ज्या माणसाने सोडवला त्याचा धाकटा भाऊ, ते ISI विमान पळवलं आणि तिकडे सोडवलं. हा माणूस 4 दिवसापूर्वी चिलीमध्ये सापडला. चिली सरकारला सापडला. चिली सरकारला सापडल्यानंतर भारत सरकारला कळल्यानंतर आज घडीला या सरकारने काही केलं नाही. आता तुमचं बाकीचं सगळं सोडून द्या, तुम्ही त्या देशात जाऊन लढाई करू शकत नाही, पण चिली सरकारकडे तो सापडलेला असताना जाऊन त्याला तिथून उचलून आणणं नावाची साधी गोष्ट तुम्हाला करता येत नाही. मी तुम्हाला सांगतो, ह्या सरकारकडे कुवत नाही. आणि हे सरकार पहिल्यापासून मला कळत नाही, हे अत्यंत घाबरट लोक आहेत. याचं कारण वाजपेयींच्या काळामध्ये सुद्धा 99 पासून 90 नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी वाजपेयी आणि अडवाणींचं सरकार होतं त्या काळामध्ये यांच्या हातामध्ये जैश ए मोहम्मद आणि बाकीच्या लोकांचे सगळे दहशतवादी यांच्या हातात होते. हे पोलीस ठाण्यामध्ये येऊन खबर देत होते आणि ह्या लोकांचं सतत जाणं येणं आझाद काश्मीरमध्ये होतं. आझाद काश्मीर आणि इस्लामाबादमध्ये कोण माणसं आहेत हे सगळं भारत सरकारला माहीत होतं. हे सगळं माहीत असून सुद्धा अडवाणी वाजपेयी यांनी काहीही केलं नाही. याचे किती पुरावे द्यावे, किती पुस्तकांमध्ये आहे. तेव्हा मला असं वाटतं पण निळू, अडवाणी वाजपेयी हा जुना काळ झाला. मोदी तर म्हणत होते, ते तर लढाईलाच तयार होते, ते धडा शिकू वगैरे म्हणत होते. आता मोदींच्या बाबतीमध्ये सुद्धा जैश ए मोहम्मदचे सगळं प्रकरण घडल्यापासून हे पुरावे तुमच्या हातामध्ये गेल्या वर्षीपासून आलेले आहेत. काय तुम्ही करता? मला असं वाटतं की उदाहरणार्थ हवाई जो अड्डा आहे त्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था, ही सुरक्षा व्यवस्था अत्यंत कच्ची होती. अगदी कच्ची होती. आता अशी कच्ची व्यवस्था तुम्ही सगळ्या देशभर ठेवता आणि मग तुम्ही बाकीचं सरकारने शिवाय देता, हे मला समजण्यासारखं नाही. मुनगेकर, मी येतो विजयजी तुमच्याकडे. तुम्हाला जास्त वेळ देणार आहे कारण तुम्ही एकमेव सत्ताधारी प्रतिनिधी आहात. पण आधी ऐकून घ्या तुम्ही आणि मग उत्तर द्या. बोला. निळू दामले आता जे म्हणाले ते पूर्णपणे ही वस्तुस्थिती आहे. गुरुदासपूरपासून पंजाबमध्ये 30 किलोमीटर आतमध्ये पठाणकोटमध्ये ते आले आणि हे मनोहर पर्रीकर डिफेन्स मिनिस्टरने हे मान्य केलेलं आहे की आमचं कमालीचं इंटेलिजन्स फेल्युअर होतं. प्रश्न असा की कारगिलच्या संबंधातसुद्धा अशा प्रकारचं इंटेलिजन्स फेल्युअर होतं. ही चर्चा केवळ भाजप आणि काँग्रेस अशा प्रकारे आपण म्हणलात तशा प्रकारे ती मर्यादित न करता ह्याचे फार मोठे दुष्परिणाम आहेत. जे निवडून आता सांगितले की तुम्ही त्या ISIच्या त्या हल्लाखोर असणाऱ्या लोकांना तुम्ही पठाणकोटमध्ये आणून टीमच्या नावाखाली, दोस्तीच्या नावाखाली त्यांना तुम्ही इथली सगळी सेन्सिटिव्ह ठिकाणं जी आहेत, ज्या ठिकाणी कसं बऱ्याच प्रमाणात ते निर्जन आहे, ते धावपट्टीसुद्धा ती उपयोगात नाही, तिथे विमान रहदारी नाही आहे, अशी ठिकाणं तुम्ही त्यांना दाखवता. ह्याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी बाकीच्या आपल्या शत्रुपक्षाच्या लोकांना आपले किल्ल्यांची दरवाजे दाखवण्यासारखं आहे आणि ही त्यांनी केलेली हाराकिरी आहे. त्याच्या प्रकारचं कुठलंही समर्थन देशाच्या सुरक्षेला हे घातक आहे. देशाच्या सुरक्षेला अत्यंत घातक आहे. पहिल्यांदा मी सांगून ठेवलं आहे सुरुवातीला, हे सगळं झाल्यानंतरसुद्धा पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याची खूबखुबी ज्या लोकांना भारतीय जनता पक्ष त्यापैकी एक की सातत्याने पाकिस्तानला युद्ध हाच पर्याय आहे अशा प्रकारची खूबखुबी असलेला एकमेव राजकीय पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. आता त्यांची भूमिका बदलली सुदैवाने. आता ते कॉम्पोजिट डायलॉग बनतात. प्रश्न असा
पठाणकोटच्या बाबतीमध्ये त्यांनी घेतलेली स्टेप जी आहे ही पूर्णपणे देशाच्या दृष्टिकोनातून, संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हाराकिरी आणि मी म्हटलं तसे आत्मघातकीपणाचे आहे. ठीक आहे, आत्मघातकी असं तुम्ही म्हणताय, फार गंभीर शब्द आहे. मला ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याकडे जायचं आहे आणि मग विजयजी तुमच्याकडे येणार आहे, कारण लष्कराचा दृष्टिकोन ऐकून घेऊया. ब्रिगेडियर हेमंत महाजन, आपण ऐकलत काय इथे राजकीय पक्षाचे प्रवक्ते, ज्येष्ठ पत्रकार आहेत, काय म्हणतायत? पठाणकोटला ISIचा एजंट आणि पाकिस्तानच्या टीमला परवानगी देणं, याकडे तुम्ही एक लष्करी अधिकारी आहात, तुम्ही सीमेवर लढलेला आहात आणि एक युद्ध तुम्हाला माहिती आहे, युद्धनीती माहिती आहे, तुम्ही कसं बघताय? असं आहे, काही थोडी चुकीची माहिती सांगितली जाते आहे. उघडपणे कुठलाही ISI अधिकारी भारतामध्ये येत नाही, त्याला दुसरं काहीतरी नाव दिलं जातं. तर तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर आज जी पाकिस्तानची एम्बसी आहे त्याच्यामध्ये पक्का ISI अधिकारी असेल आणि त्याचप्रमाणे भारताची जी एम्बसी पाकिस्तानमध्ये असेल तिथे रॉ किंवा इंटेलिजन्स ब्युरोचा अधिकारी असेल, पण त्यांचं नाव वेगळं असतं. तर म्हणजे हे काही नवीन घडलेलं नाही आहे की ISI अधिकारी इकडे आला आहे आणि आपला अधिकारी तिकडे गेलेला नाही आहे. तर ही मनातनं कल्पना काढून टाका की कुठली मोठी घोडचूक झालेली आहे. हे युद्धाचे डावपेच आहेत. त्यांचे अधिकारी आपल्याकडे येतात, आपले अधिकारी त्यांच्याकडे जातात. हा मुद्दा तुम्ही सोडून द्या. दुसरं एक मुद्दा समोर आलेला आहे की आपण या पाकिस्तानच्या टीमला जे एअरफोर्सचा बेस हे दाखवलेलं आहे हे पण पूर्णपणे चुकीचं आहे. जर आपण टी व्हीवरती बसून आपल्याला एवढं शहाणपण येतं तर एवढं लक्षात ठेवा, देशाच्या संरक्षण मंत्र्यांना आणि पंतप्रधानांना पण तेवढं शहाणपण आहे. मी काही BJPचा प्रवक्ता नाही आहे, पण मी तुम्हाला जी माहिती मला आहे त्याच्यावरून एवढं सांगू इच्छितो की एअरपोर्टमध्ये म्हणजे एअरबेसमध्ये बाहेरच्या म्हणजे सिव्हिलियन्सना जेवढं दिसतं तेवढंच त्या लोकांनी बघितलं आहे. तिथले जे सेन्सिटिव्ह जागा असतात, राईट फ्रॉम कंट्रोल हेडक्वार्टर्स, राईट फ्रॉम म्हणजे त्याला नाव एक्झॅक्टली विसरतो आहे, पण जी सेन्सिटिव्ह जागा असतात तिथे कोणीही जाऊ शकत नाही निखिल वागडेजी, हे लक्षात ठेवा. तर असं वाटतं असेल की त्यांना तिथे आत सोडलं आहे, तर हे अतिशय चुकीची समजूत झालेली आहे. जेवढं शहाणपण नक्कीच सगळ्यांकडेच आहे. तिसरा प्रश्न आहे की पाकिस्तान आणि भारत संबंध जे आहेत, मी अनेक वेळा आपल्या चॅनलवरती पण म्हटलेलं आहे की या शून्याचा पाडा आहे आणि याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, कारण पाकिस्तानला काश्मीर पाहिजे, आपण त्यांना काश्मीर देऊ शकत नाही. तर पुष्कळ वेळा असं म्हटलं जातं, तर पाकिस्तानशी आपण कशा प्रकारे वागतो आहे, गेले 66 वर्ष पाकिस्तानशी कसं वागायचं यावरती अनेक चर्चा चालू आहे. पण मी आपल्याला फक्त 2-3 काही सैनिकी मुद्दे देऊ इच्छितो की परराष्ट्र धोरणामध्ये कधी पण पूर्ण चूक आणि पूर्ण बरोबर असं काहीही नसतं. आपण एक पाऊल घेतलं, SITला इथे बोलवलं, तर आता हे ॲनलाइज करणं महत्त्वाचं आहे. यामुळे आपला फायदा होतो आहे की यामुळे आपलं नुकसान होतो आहे. मी आपल्याला फायद्याविषयी सांगू इच्छितो. आज आपल्याला अमेरिकेकडनं अतिशय उच्च दर्जाचं इंटेलिजन्स मिळतं आहे आणि याचं एक एक्झाम्पल, राजकोट जवळ जी बोट उडवली होती ती बोट, त्याची सुरुवात ही अमेरिकेकडनं झाली होती. एवढंच नाही तर आपल्या सैन्याचं जे आधुनिकीकरण आहे गेले 15 वर्ष अतिशय मागे पडलं होतं. अमेरिका ही तंत्रज्ञानाची महाशक्ती आहे. आपण जर इकॉनॉमिक टाइम्स वाचत असाल, फायनान्शियल एक्सप्रेस वाचत असाल, तर त्यात आपल्याला असं दिसेल की अमेरिकेची कंपनी बोईंग आता भारतामध्ये मेक इन इंडियाच्या खाली विमानं तयार झालेली आहे. F-16, F-18A जी जगातली सर्वात अत्याधुनिक विमानं आहे ती भारतामध्ये बनणार आहे. गेल्या 66 वर्षामध्ये अशा प्रकारची अत्याधुनिक विमानं कधीही भारतात बनलेली नाही आहे. आणि आपण पुढचं अजून 1-2 वर्ष थांबा, आपल्याला याच्यामध्ये टाटा भाग येत आहेत. आपल्याकडे विमानं ही फक्त HL बनवत होतं आणि PSU जे असतात हे अतिशय इनएफिशियंट असतात, हे आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल. प्रायव्हेट सेक्टरमध्ये याच्यामध्ये फरक पडणार आहे. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची अशी की आपल्याला माहिती असेल की आपलं एक एअरक्राफ्ट कॅरियर आता त्याकरता आपल्याला अमेरिका मदत देत आहे, एअरक्राफ्ट कॅरियर बनण्याकरता. आपल्याला हे माहीत असेलच की आपल्या देशाची जी एअरक्राफ्ट कॅरियर बनते आहे गेले 30 वर्ष आपण प्रयत्न करतो आहे आणि आपण कुठेही पोहोचलेलो नाही. अजूनसुद्धा ती कोचीनच्या डॉकयार्डमध्ये उभी आहे आणि तिला पाण्यामध्ये यायला अजूनसुद्धा 2-3 वर्ष लागू शकतात. तंत्रज्ञानामध्ये आपले शास्त्रज्ञ, मग ते DRDO असो की कोणी पण फारच मागे पडलेले आहे. आपल्याला एक छोटा प्रश्न मला विचारायचा आहे. तुमचा मुद्दा पोचला आहे आणि महत्त्वाचा आहे. मुणगेकर त्याला उत्तर देणार, पण छोटा प्रश्न आहे. तुम्ही जे विवेचन करताय त्यावरून असं वाटतंय
की अमेरिकेला खुश करण्यासाठी आपण पाकिस्तानच्या या तपास पथकाला SITला परवानगी दिली, असंच तुम्हाला म्हणायचं आहे का? अमेरिकेला खुश करण्यासाठी भारत सरकारने हे केलं का? असं आहे, खुश करणं हा शब्द थोडा मला जरा खालच्या दर्जाचा वाटतो आहे. तुम्हाला योग्य तो शब्द वापरा. National तुम्हाला कोणता National वरच्या दर्जाचा शब्द रक्षण वापरतोय तो वापरा, कारण यापेक्षा खालच्या दर्जाचे शब्द नरेंद्र हो, मोदींनी सांगतो मनमोहन तुम्हाला सिंगांबद्दल वापरले होते. मी तर खुश करणं म्हणतोय, त्यांनी लांगुल चालन, लाचारी हे शब्द वापरले होते. मी पॉलिटिशियन नाही आहे, त्याकरता आपल्याला आपले पॉलिटिकल जे अधिकारी आहेत ते खूपच बोलतील त्याविषयी. मी एवढंच सांगू इच्छितो, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये नॅशनल इंटरेस्टना पुढे नेण्याकरता एका हाताने द्यावं लागतं आणि दुसऱ्या हाताने घ्यावं लागतं. मी असं म्हणेन की जर या पाकिस्तानच्या SITला आपल्याकडे आणून आपली एअरक्राफ्ट कॅरियरच्या टेक्नॉलॉजी जर जास्त लवकर भारतामध्ये आली किंवा F-16 विमानं जर लवकर भारतामध्ये बनली किंवा आपल्याला एक लाईट मोटर्स पण अमेरिकेकडनं मिळणार आहे, ती जर लवकर बनली तर याची मी किंमत देण्याकरता तयार आहे. कारण पाकिस्तानचा संबंध शून्याचा पाडा आहे. कुठल्याही वर्तमानपत्राला, कुठल्याही TV चॅनलला, कुठल्याही तज्ज्ञाला वाटत नाही की भारत पाकिस्तान संबंध कधी सुधारू शकतील. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण आपलं तंत्र. ब्रिगेडियर महाजन, मी तुम्हाला आणखीन चांगला शब्द देतो. हा भारत सरकारने गनिमी कावा केलाय असं तुमचं म्हणणं दिसतंय. जरा उत्तर ऐका, कारण हे तुमचं जे विवेचन आहे ते महत्त्वाचं आहे. तुमचा एक दृष्टिकोन आहे आणि तुम्ही तुमची जी पहिल्यापासून लाईन आहे त्याला अनुसरून हे म्हणताय आणि चांगली गोष्ट आहे. मला विजय चौथाईवालांच्या मदतीला तुम्ही आलेला आहेत, ही फार चांगली गोष्ट आहे. मुणगेकर, उत्तर द्या. 2 गोष्टी मला महाजनना विचारायच्या आहेत या प्रश्नाच्या संबंधामध्ये, की आपण ब्रिगेडियर होता आणि त्याबद्दल आपण जी काही सेवा केली त्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञता व्यक्त करतो. पण तरी पण मला एक गोष्ट सांगायला पाहिजे की सर्वसामान्यपणे ब्रिगेडियरच्या लेवलला देशाची डिफेन्स पॉलिसी आणि देशाच्या परराष्ट्र नीतीचं विश्लेषण करणं हे त्यांच्या एकूणच त्यांच्या जे पॅरामीटर्स आहेत, त्यांची कार्यकक्षा आहे त्याच्याही बाहेरचं आहे. दुसरा मुद्दा, आपण असं मला वाटतं की परदेश मंत्री, फॉरेन म्हणजे डिफेन्स मिनिस्टर आणि पंतप्रधान ह्यांना निश्चितपणे सिव्हिल सोसायटीपेक्षा जास्त कळतं. हे जर खरं असेल तर मग 1962 साली ज्या पंडित जवाहरलाल नेहरूने देशाची परराष्ट्र नीतीचं धोरण तयार केलं, फाउंडेशन केलं ते, आणि युनोमध्ये 16 तास बोलणारे कृष्ण मेनन ह्या दोघांना चीनच्या आक्रमणाला जबाबदार म्हणून सातत्याने त्याने टिकाईजवळ का उठवले, त्यांना पण सिव्हिलपेक्षा लोकांना जास्त कळत होतं. आणि तिसरा मुद्दा अमेरिकेच्या विषयी, तुमच्या सगळ्या लोकांचं मला अमेरिकेच्या विषयी जे कौतुक तुम्ही करताना, मी असं एक विधान करू इच्छितो जाहीरपणे, आणि त्याचा काँग्रेसशी काही संबंध नाही. माझं स्वतःचं असं मत आहे, गेल्या 10-15 वर्षामध्ये सबंध जागतिक पातळीवर जो दहशतवाद सुरू झालेला आहे त्या दहशतवादाचं फार मोठ्या प्रमाणावर उगमस्थान हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये आहे. ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ठीक आहे, मी येतो त्यांच्याकडे. पण मुणगेकर, मला त्यांच्या मुद्द्याला तुम्ही उत्तर नाही द्याल. ते म्हणतात हा एक प्रकारचा गनिमी कावा आहे, अमेरिकेकडून टेक्नॉलॉजी घ्यायला त्यांनी पाकिस्तानच्या पथकाला येऊ दिलं, त्याच्याबद्दल काय? नाही, ते पूर्णपणे चुकीचं. कारण अमेरिका ज्या प्रकारची विमानं भारताला, अमेरिकेची सबंध अर्थव्यवस्था ही त्यांची भूमिका पूर्णपणे माजवण्याची चुकीची आहे. अमेरिकेचं तंत्रज्ञान 1971 साली देखील आलं होतं सेवरच्या रूपाने बगल उपसागरामध्ये. अमेरिकेच्या संबंधात ते जे म्हणतात ती ही सगळी विमानं, जी विमानं भारताला देतात, यंत्र अद्ययावत तंत्र शुद्ध विमानं देतात, तीच एक्झॅक्ट विमानं ते पाकिस्तानला देतात. तर त्याच्यामध्ये नवीन काय नाही, ते आपला शस्त्र विकण्याचा व्यवसाय करतात, त्याच्यामध्ये भारताच्या बाजूला असण्याचं काहीच कारण नाही आहे. ठीक आहे, मला यायचं आहे ब्रिगेडियर, मी येतो तुमच्याकडे आणि मला भाजपच्या प्रवक्त्यांकडे पण जायचं आहे, पण आधी निळू दामले. नाही, मला ब्रिगेडियर साहेब म्हणाले ना, त्याला फक्त 2च खुलासे करायचे आहेत. एक, भारताने अमेरिकेशी इंटेलिजन्स शेअरिंगला नकार दिला आहे. परवा ज्यावेळी दौऱ्यावर नरेंद्र मोदी गेले त्याच्या आधीची बातमी आहे की भारताने इंटेलिजन्स शेअरला नकार दिला आहे. 1 आणि 2, हे जे म्हणतायत की जी विमानं भारतामध्ये यायची आहेत अमेरिकेकडून, ही विमानं हे जुनं तंत्रज्ञान आहे, याबद्दल वाद झालेले आहेत डिफेन्स याच्यामधून सुद्धा, आणि हे जुनं तंत्रज्ञान खपवण्यासाठी सुद्धा प्रयत्न होतोय अमेरिकेतर्फे, असे सुद्धा वाद या शस्त्राच्या ठिकाणी झालेले आहेत. तेव्हा हे इतकं सरळ आपल्याला रफालच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच होत आहे. आपल्याला जुनं तंत्रज्ञान खपवतात आणि का कुणाला माहिती, भाबडेपणातून का कशामुळे आपण ते घेतो. ठीक आहे, महाजन आणि नंतर मग विजयजी. महाजन बोला.
हो, मला 2-3 मुद्दे उठवायचे आहेत. आपल्या राज्यसभेच्या एमपीनी सांगितलं की पॉलिसी डिसिजन्सवरती ब्रिगेडियर्सचा किती सहभाग असतो. आत्ताच सांगतो की आत्ताच काही दिवसापूर्वी डिफेन्स प्रोक्युअरमेंट पॉलिसी ही जाहीर करण्यात आली. मी आपल्याला अशी रिक्वेस्ट करतो की यावरती कधी आपण आपलं एक चर्चासत्र ठेवा. या पॉलिसीप्रमाणे आपल्या देशामध्ये रिसर्च, डिझाईन, मॅन्युफॅक्चरर आणि मेंटेनन्स हे चारही अतिशय होणार आहे. ही गेल्या काही वर्षामध्ये जाहीर झालेली सर्वात उत्कृष्ट डिफेन्स प्रोक्युअरमेंट प्रोसिजर आहे. कृपया त्याचा लोकांनी अभ्यास करावा, कारण आपल्या देशाकडे कधी पण डिझाईन बनवण्याची केपेबिलिटी नव्हती. रिसर्च पण कधी आपण स्वतः करत नव्हतो. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तर आपण नेहमीच कमी पडलो होतो आणि आपली महाजन सर, मेंटेनन्सची त्याच्याशी विमानं आणि हे आजच्या देशाच्या चर्चेचा काय बाहेर संबंध जायची. आहे? तर या पॉलिसी आजच्या चर्चेचा या मुद्द्याशी काय संबंध हो, आहे? सांगतो ना आपण तुम्हाला, ते पठाणकोट बद्दल सांगायचा बोलतोय प्रयत्न करत होतो. आणि या हो, SIT ला हो, काय येऊ ते दिलं सांग- याच्याबद्दल बोलतोय. तुमचा मुद्दा हो, तुमच्या दृष्टीने ठीक आहे, त्याचा प्रतिवाद हो, होऊ हो, शकतो. हो, ते ती सांग- स्ट्रॅटेजी म्हणून हे केलं, अगदी नाही, बरोबर नाही, आहे. ऐका, स्ट्रॅटेजी ऐका, म्हणून हे तुम्हाला केलं. मी हे- मला तुम्हाला विजयजी मी विजयजी तुम्हाला विचारायचं तुम्हाला आहे, मी एक- ब्रिगेडियर एक- महाजन तुम्हाला फक्त लष्करातले एवढं त्यामुळे सांगायचा थेट प्रयत्न बोलले करतोय. मोदी हे सरकारने सगळ्या हे स्ट्रॅटेजी गोष्टी म्हणून होणार केलं आहे. का? एक मिनिट, मी येतो महाजन तुमच्याकडे. विजयजी, मोदी सरकारने हे स्ट्रॅटेजी म्हणून केलं का? ही एक मोठी स्ट्रॅटेजी आहे. मी ब्रिगेडियर महाजनांना मी धन्यवाद देतो, कारण त्यांनी माझं काम बरंच अगदी सोपं बरोबर केलंय. हे जे आधी दोन मुद्दे आलेत की हे जे दोन आधी मुद्दे आलेत वागळे साहेब, की आपल्या आजूबाजूला असलेल्या झोपड्या किंवा काही बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना दाखवलं आणि त्यांनी शिवाजीच्या किल्ल्यांना औरंगजेबाच्या सेनांनी भेट देण्यासारखं आहे. जर शिवाजींनी असं केलं असतं ते खरोखरच मोठी चूक झाली असती, हे मी मान्य करतो. पण मला असं वाटतं की मुंगणेकर साहेब आणि ते दुसरे तुमचे पत्रकार हे टेक्नॉलॉजिकली अतिशय इग्नोरंट आहेत. कारण आजच्या जमान्यामध्ये सॅटेलाइटने सुद्धा तुमच्या वर्तमानपत्रावरचे अक्षर वाचता येतात. ठीक आहे. अशा क्षणी पठाणकोटचा मग पूर्ण त्यांना का बोलावलं? इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या विरोधी लोकांना माहीत नसेल हे मांडणं अतिशय बाभडेपणाचं आहे. आणि केवळ काही लोक 2-4 तासाच्या व्हिजिटनी ही संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर समजू शकतात, हा त्याहून बाभडेपणा आहे. बोलावलं कशाला? त्यामुळे ही गोष्ट त्यांना लक्षात घ्या की दाखवायचं वी नाही शुड नॉट बी याच्यावर. व्हेरी नाईव्ह अबाउट ऑल दिस थिंग्स. वी आर व्हेरी क्लिअर. नाही, दाखवायचा प्रश्नच नाही हो. तुम्हाला बोलावलं दाखवायची कशाला? गरज नाही आहे. ते मग बोलावलं तुम्ही केवळ कशाला? भाजपला टीका करायची म्हणून काही मुद्दे उठायचे, याला काही अर्थ आहे का? अरे बोलावलं कशाला? तर याचं कारण आहे, तुम्ही यू आर नॉट टेकिंग अ बिग पॉलिसी पर्स्पेक्टिव्ह. तुम्ही अहो, तुम्हाला केवळ नाही, भाजपला मुद्दा तो टीका नाही, मुद्दा करण्यासाठी म्हणून काही सॅटेलाइट मुद्दे वरून उघडून काढले की अहो, बाजूला झोपडे आणि त्या झोपड्या पण आमचं तंत्रज्ञान ज्ञान याला काही कमी अर्थ आहे पडतं. का? तुम्ही सांगितलं की या सॅटेलाइट मुद्द्याला वरून हे काही सगळं अर्थ मिळतं, मग त्या लोकांना सॅटेलाइट वरून दाखवायचं होतं ना. आमच्यासारख्या पत्रकारांना कशाला तुम्ही बोलायला लावता? सॅटेलाइट वरून दाखवा त्यांना सगळं आणि असं परत नाही. जायचं का? अहो, तर इट इज तुम्ही दोन गोष्टींची गल्लत तुम्ही दोन गोष्टींची गल्लत करताय. तुम्ही दोन गोष्टींची गल्लत यासाठी की टू शेअर द प्रूफ अँड टू शो इट फिजिकल व्हेरिफिकेशन आणि पण ते satellite वरून infrastructure नाही का दाखवता दाखवणं. येत? ह्या दोन नाही वेगळ्या नाही, एक गोष्टी मिनिट आहेत. एक मिनिट हे तर out- विजयजी तुम्ही कशाला ते mix विजयजी करताय? माझा मी तर सामान्य माणूस आहे, मी कोणी तज्ञ नाही. मग तुम्ही यांना बोलवलं कशाला? ते इथे जेवायला आले होते, भारतीय जेवणाची त्यांना आवड होती की ते आणखी काय करायला नाही, आले होते? बोलवलं कशाला? त्यांनी ना, केलं ना, काय हे तर सांगा. आउटकम काय त्या भेटीचं? बोलायचं याच्यासाठी बोलावलं दोन गोष्टींसाठी की ऍक्च्युअली फिजिकल व्हेरिफिकेशन. वागळे बोला, बोला, बोला. निखिलजी, बोला. दोन गोष्टी आहेत. दोन गोष्टीची गल्लत करू नका दोनच तुम्ही. गल्लत हा, चालली. दोन गोष्टीची गल्लत करू दोनची नका. गल्लत चालली. डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर दाखवणं हा त्याचा मुख्य उद्देश नव्हता आणि कधी राहणार नाही, कारण त्याची आवश्यकता नाही. पण फिजिकली कुठल्या क्षणी काय झालं हे फिजिकल व्हेरिफिकेशन करायला आवश्यक होतं की म्हणून त्या केवळ त्या एका लिमिटेड पर्पजसाठी या लोकांना बोलावलं. एक मिनिट ही गोष्ट लक्षात घ्या. अहो हे बघा, बहावलपूरमध्ये बसून जैश ए मोहम्मदचा प्रमुख तिथून हे सगळे उद्योग करतो, बरोबर? तर आम्हाला बहावलपूरला जाऊन तो ज्या ठिकाणी राहतो तिथून हे सगळं करतो, ह्याचं फिजिकल पाठवायला तयारी आहे का आमची पाकिस्तानची? ह्याचं तुम्ही आधी विचारलं होतं का त्याला? आपको बुलाएंगे क्या ऐसा SIT बनाने बिलकुल बना तयारी करके? आहे. आणि अभी अगला काम वही होने वाला है. आणि आपण ऍक्च्युअली ही मागणी केली आहे. अच्छा, मांगनी काय केली. मागणी केली? एक मिनिट, महत्वाचं आहे, इंटरेस्टिंग आहे. विजयजी सांगा, अरे, तुम्ही काय मागणी आपने केली आप तो कुछ बोलो ही नहीं.
विजयजी सांगा काय मागणी केली तुम्ही? बहावलपूरकडे मध्ये जायचंय की तुम्हाला? अशा प्रकारे की आणि हे जे लोक आहेत त्यांची उलट तपासणी घ्यावा असंही आपण एक म्हटलंय. अहो तुम्ही केलं का म्हणताय त्याने? कराचीतले ह्या सगळ्यात- आणि कराची नाही, आणि access लाहोर द्यावा अशी मधले आपली जुनी मागणी आहे. कराची आणि लाहोर मधले दाऊदच्या घराचे फोटो सर्वांना माहिती आहेत. आता फिजिकल तपासणी करायला जाणार आहेत का आपलं सरकार? ते येऊ देणार आहे का तुम्हाला? ये डिफेंस टूरिज्म हो रहा है दाऊदची क्या? गोष्ट नाही अहो, एकच आहे सगळं यू आर ते show. मिक्सिंग द एकच टॉपिक, आहे. यू आर चेंजिंग द गोल पोस्ट. जे स्पेसिफिक प्रूफ्स आहेत, एक तुम्ही लक्षात घ्या, जे स्पेसिफिक प्रूफ्स आहेत त्याचं व्हेरिफिकेशनचा हा प्रश्न आहे. उद्या Specific तुम्ही म्हणजे कोणाला मग XYZ काय- नाव दाऊदसाठी आपण वेगळा विषय अहो, काढू. specific दाऊदसाठी म्हणजे काँग्रेसनी काय केलं हे माहित आहे आणि शरद Specific पवारांनी मध्ये काय केलं हेही माहित आहे. 30 किलोमीटर वरून ते आले, एका ठिकाणी एका टॅक्सीवाल्याला मारला, त्याच्यानंतर ते एका त्याला गाडी पळवली, तिथून ते तिथे पोहोचले, नंतर तिथून त्यांनी वरून चढून दोर लावला आणि आतमध्ये उतरले. हे सगळं त्यांना हे तपासायचं होतं का? हे दाखवत फिरत होते का तुम्ही लोक? काय बोलता तुम्ही साहेब? बरं एक मिनिट मला फक्त नाही एक मिनिट, मी येतो तुमच्याकडे, पण आधी रवी श्रीवास्तव. विजयजी, मी रवी श्रीवास्तव अरे यांच्याकडे तुम्ही जातोय. काय बोलतायत? हा बोला बोला, तुम्ही पूर्ण करा. काय म्हणणं आहे तुमचं? अहो त्यांना मला काही उत्तर द्यायचंच नाहीये. ठीक आहे ठीक आहे. For विजय, me, he is मला too मला रवी irrelevant श्रीवास्तव in this यांच्याकडे topic. जायचं आहे. रवी श्रीवास्तव, बघा मला तर काही कळत नाही, म्हणजे मी फारच अज्ञानी आहे. तुम्ही सगळे कदाचित थोडे थोडे अज्ञानी असाल त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. पण भाजप 2014 पूर्वी जे बोलत होतं पाकिस्तानची नीतीबाबत, त्यांना धडा शिकवण्याबाबत, आता ते काय करतात? म्हणजे मोदी फारच मोठे गुगली बॉलर असावेत, ते काय करतायत आपल्यालाच समजत नाही असं भाजपचं म्हणणं आहे. काय उत्तर द्याल तुम्ही? सारे के सारे स्टेप्स नरेंद्र मोदी जो ले रहे हैं वो अनप्रेसिडेंटेड है. एकदम से टूर को बीच में ट्रंकेट करके उतर गए लाहौर में, शादी में चले और गए. अद्भुत भी, हाँ, अद्भुत भी. हाँ, और वो भी अद्भुत भी. और दूसरी एक चीज़ है, बिल्कुल आपका एक विजय जी, मैं आपसे एक पूछना चाहता हूँ कि आपके सरकार ने एक इतना बड़ा निर्णय लिया कि वहाँ के एक SIT टीम बनाई, उसमें ISI के आदमी रखे, उनको ला करके यहाँ पे आपने अपना पूरा डिफेंस टूरिज्म करवाया पठानकोट में और दिल्ली में. आपने ये भी जरूरी नहीं समझा कि राष्ट्रीय सुरक्षा के ऐसे मुद्दे पर जो देश का विपक्ष है, क्योंकि उस समय में शायद संसद चल रही थी, कि देश के विपक्ष को भी कॉन्फिडेंस में लिया जाए एक इतनी बड़ी कार्रवाई करने से पहले. और उसका नतीजा क्या निकला कि आज उन्होंने जाकर के आपको वहां से ठेंगा दिखा दिया पाकिस्तान से कि कुछ नहीं है, आप लोगों ने अपने आप किया होगा, इसमें हमारा कुछ हमारे किसी आदमी का इसमें कोई हाथ नहीं है. आप समझते नहीं है कि आपकी विदेश नीति की, आपकी रक्षा नीति की, आपकी कूटनीति की ये एक पूरी मजाक बनी है पूरे विश्व के अंदर? आपको ऐसा महसूस नहीं होता क्या? याला जोडून मी एक प्रश्न विचारतो फक्त. त्यांचं उत्तर घेऊया, मग मी तुमच्याकडे येतो. विजयजी उत्तर द्या. विजयजी उत्तर द्या. मला याबद्दल हॅलो बोला बोला विजयजी बोला. मला याबद्दल एवढंच म्हणायचं आहे की पुन्हा मी हे हॅलो ऐकू येत हो आहे ऐकू येत आहे, बोला तुम्ही. की मोदी गव्हर्नमेंट योग्य वेळी मोदी गव्हर्नमेंट हे सर्व गोष्टींचं ब्रीफिंग देशासमोर आणि योग्य वेळ मध्ये म्हणजे पार्लमेंट कधी, समोर करेल विजयजी? याबद्दल मला काही योग्य वेळ शंका कधी? नाही. दुसरी गोष्ट त्याची योग्य वेळ सरकार ठरवेल आहे, कारण अजूनही इट इज अ डेव्हलपिंग स्टोरी, इट इज अ इव्हॉल्विंग सिच्युएशन. त्यामुळे Sir, this is a closed story now. एका योग्य क्षणी ते बरोबर होईल. दुसरी गोष्ट याच्यात असं आहे, ना इट इज नॉट अ क्लोज स्टोरी, इट इज स्टील इव्हॉल्विंग स्टोरी. कुठे आता तर सुरुवात आहे हो ही. दुसरी गोष्ट की हा जो रिपोर्ट आहे, तुम्ही जे अगदी सर्वात पहिल्यांदा म्हणाले की हा भारतानेच केलेला एक कट आहे, असं हा न्यूजपेपर रिपोर्ट तिथे आहे. तुम्ही पाकिस्तानची आजची स्थिती लक्षात घ्या की पाकिस्तान सुदैवाने भारतात आज परराष्ट्र धोरण आणि डिफेन्स पॉलिसी यामध्ये मेजॉरिटी एक वाक्यता आहे आपल्या विरोधी पक्ष आणि सरकारी पक्षामध्ये. पाकिस्तानमध्ये ही एक वाक्यता नाही. पाकिस्तानमध्ये हा असा एक मोठा गट आहे, प्रभावी गट आहे, पार्ट ऑफ द आर्मी, पार्ट ऑफ द ISI अँड पार्ट ऑफ द पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट, की ज्यांना भारतासंबंधीचे संबंध चांगले नको आहेत. अशा वेळी तिथून एक असं काही सिलेक्टिव्ह लिकेज होणं हे अतिशय स्वाभाविक आहे की ही संपूर्ण चर्चा डिरेल होण्यासाठी.
अशा काळात सर अब सबके प्रतिनिधि अलग अलग आएंगे क्या यहाँ आज पर? जे स्टेटमेंट कुठे वर्तमानपत्रात आलंय की त्याबद्दल नाही एक मिनिट त्या स्टेटमेंटला पाकिस्तान सरकार, ISI, पाकिस्तान आर्मी हे जे 3 तिथले मोस्ट पॉवरफुल घटक आहेत त्यापैकी कोणीही दुरावा दिलेला नाही. ठीक आहे, दुजोरा दिलेला नाही, ठीक याची आहे, ऑथेंटिसिटी इटसेल्फ इज अ क्वेश्चनेबल. ठीक आहे. तुमचं म्हणणं आहे त्यावर विश्वास ठेवू नका असं तुमचं म्हणणं आहे, ठीक आहे. अशा केवळ एका वर्तमानपत्रातल्या एका याच्या बातमीहून आपण पूर्णपणे पाकिस्तानची अशी अधिकृत भूमिका आहे असं मानणंही योग्य नाही. ठीक आहे, ही एक सिलेक्टिव्ह serious लीक मुद्दा आहे असं हा. तुमचं म्हणणं आहे. पुढे सिद्ध होईल काय ते. पण डॉक्टर मुनगेकर त्यांनी एक विधान केलं की देशातला सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांचं एकमत आहे जसं पाकिस्तानात नाही आहे असं ते म्हणाले. तुम्ही त्यांच्याशी सहमत आहात? ॲब्सोल्युटली त्यांच्याशी टोटली असहमत आहोत. कारण पठाणकोटच्या एक्सप्रेसवर देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून They have not taken you into confidence. काँग्रेसने इतकी प्रचंड टीका केलेली आहे आणि सगळ्याच विरोधी पक्षांनी टीका केलेली आहे. 6 वर्ष मी राज्यसभेमध्ये होतो. 6 वर्ष आत्ता मगाशी श्रीवास्तव जे म्हणाले हीच त्यांची भूमिका जेटलीन चौधरीसारखं जे BJPची होती की महत्त्वाच्या परराष्ट्र धोरणाच्या विषयी आम्हाला विश्वास तुम्ही घेतलं पाहिजे. ते विश्वासामध्ये कोणालाच घेत नाही. मी तुम्हाला सांगतो बाकी विश्वासात घेण्याचा प्रश्नच होत नाही. ते जेव्हा लाहोरला नवाज शरीफच्या वाढदिवसा दिवशी गेले ते गेल्यानंतर मी राज्यसभेत प्रश्न असं विचारला होता, विजयजी तुम्ही जे सांगता ते की लोकांना इव्हॉल्विंग नंतर हळूहळू कळेल म्हणून मी प्रश्न असं विचारला होता की अचानक त्यांनी नवाज शरीफच्या घरी भेट दिली. हे संरक्षण मंत्री, फॉरेन मिनिस्टर आणि होम मिनिस्टरना माहिती होतं का? ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मला सांगितलं की हा प्रश्न टेक्निकली बरोबर नाही म्हणून. ह्याचं उत्तर देखील त्याने दिलं नाही. म्हणजे या देशाचा पंतप्रधान हा पण याचं उत्तर स्पष्ट आहे, त्यांना माहित ना, नव्हतं, तेव्हा अचानक विमान वळवलं त्यांनी. एक्झॅक्टली त्याला माहीत नव्हतं. आता या सगळ्या प्रश्नावर तुम्ही जी चर्चा सुरू केली त्याच्या मुळाशी मी येतो. तो प्रश्न असा आहे, हे सगळं रेटॉरिक बाजूला सोडून मला सांगा विजयजी की तुम्ही मगाशी एक मुद्दा असा वापरलात आणि चर्चेमध्ये तो मुद्दा मी तुम्हाला सांगतो. मला कदाचित वयाने तुम्ही लहान असाल म्हणूनही असेल ते उत्साहाच्या भरामध्ये, पण आपल्याबरोबर चर्चेला असलेल्या बाकीच्या इतर सन्माननीय सहकाऱ्यांना अज्ञानी म्हणणं ही नीतिमत्तेमध्ये, सार्वजनिक नीतिमत्तेमध्ये बसत नाही. पण बघा प्रयत्न करून इफ यू कॅन ट्राय टू अंडरस्टँड. पुढे प्रश्न असा आहे, ही सगळ्या चर्चेचं तुम्ही जे म्हणता ही सुरुवात झाली, ही सुरुवात पाकिस्तान मुनगेकर बरोबरच्या साहेब, मी तुम्हाला अज्ञानी म्हटलं नाही. एक मिनिट प्लीज. ही तुझी हाराकिरीची सुरुवात आहे. पाकिस्तान बरोबर गेल्या 1947 सालापासून आतापर्यंत कुठल्याही सरकारने, वाजपेयी सरकारने सुद्धा जी शरणागती पत्करली नव्हती ती शरणागती तुम्ही पत्करलेली आहे. मला फक्त एवढंच मी निखिल वागळेंच्या थ्रू तुम्हाला असं विचारतो, अंतिमतः या स्ट्रॅटेजिक भेटीचं फलित काय? व्हॉट इज द आउटकम? ठीक आहे, मी ब्रेक नंतर येतो तुमच्याकडे. मला एक ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेकपूर्वी निळू दामले थोडक्यात. नाही, एकच माझं म्हणणं आहे, पाकिस्तान सरकारचं अधिकृत धोरण काय असा प्रश्न पडतो. बरोबर 4 मुद्दे आहेत. पहिल्यांदा अगदी सुरुवातीला नवाज शरीफ यांच्याबरोबर बोलणी सुरू झाली त्यावेळी त्याच्यानंतर भारतावर हल्ला झाला. त्याच्यानंतर मुशर्रफ बोलायला आले, मुशर्रफची बोलणी झाली, त्याच्यानंतर पुन्हा हल्ला झाला. त्याच्यानंतर आसिफ अली सरदारी झाले अध्यक्ष, ते अध्यक्ष झाले आणि त्यांनी बोलणी सुरू केली. त्याच्यानंतर दहशतवादी हल्ला केला. आता मोदी जाऊन त्यांना लाहोरला भेटून आले, त्याच्यानंतर दहशतवादी हल्ला केला. याचा अर्थ पाकिस्तानचं धोरण आपल्याला कळतं ना. अधिकृत काय कागदावर कोणी लिहून द्यायला पाहिजे काय? रोग नेशन. काय सांगा मला तुम्ही. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर मला इथे रवी श्रीवास्तवना हे विचारायचं आहे की मोदी हेच ISIचे एजंट आहेत का असं त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी म्हटलं. त्यापाठी काय कारण आहे? म्हणजे थोडीशी तरी सभ्यता, संस्कृती आपल्या राजकारणात आहे की नाही असा प्रश्न त्यांना भाजपचे लोक विचारत आहेत. यावरही आपण बोलूया. ब्रेक नंतर परत येऊया. पण ब्रेकपूर्वी प्रश्न बघा, पठाणकोट तपासाबाबतचा निर्णय केंद्र सरकारच्या अंगाशी आला आहे का? बघा पडद्यावर काय म्हणतात आपले प्रेक्षक. होय म्हणतायत 63% प्रेक्षक. प्रेक्षकांनाही कदाचित कळलं नसेल असं म्हणूया आणि चर्चा पुढे चालू ठेवूया ब्रेक नंतर. मुनगेकरांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तरही आपण घेणार आहोत. पण त्याआधी रवी श्रीवास्तव, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आम आदमी पक्षाने याबाबतीत आक्रमक भूमिका घेतली. याचं कारण पंजाबमध्ये निवडणूक आहेत आणि पठाणकोट इथेच आहे हे आहे का? तुम्ही तर मोदींना ISIचा एजंट म्हटलं, ते योग्य आहे का? नहीं, ये 2 बातों को आपस में लिंक करना तो मेरे विचार से उचित नहीं होगा, क्योंकि आम आदमी पार्टी कोई इस तरह की बात को कोई राजनीतिक मुद्दा बनाने नहीं जा रही है. उसको मालूम है आम आदमी पार्टी के मुद्दे क्या हैं पंजाब के अंदर और वो उनके ऊपर कायम है. पर ये जो आपने बात कही, जो आपके एक अच्छे वरिष्ठ मंत्री ने कहा है कि उन्होंने कहा है कि
क्या प्रधानमंत्री एक आईएसआई एजेंट जैसा व्यवहार कर रहे हैं? ये ऐसी बात उन्होंने बिल्कुल कही है, और ये कहने के पीछे उनके दिल का दर्द है, जो मैंने भी अपने पहले ही ओपनिंग के अंदर ही आपसे कहा था कि जिस तरह की बातें भाजपा ने, नरेंद्र मोदी जी ने शासन में आने के पहले देश के सामने रखी थी, जिस तरह के उन्होंने उद्गार दिए थे, जिस तरह की सख्ती उन्होंने दिखाई थी, वो सख्ती आज सारी मिसिंग है। और ऐसा लग रहा है कि जैसे प्रधानमंत्री समर्पण कर बैठे हैं। मैं आज भी बहुत आदर के साथ में माननीय पूर्व प्रधानमंत्री श्री अटल बिहारी वाजपेयी जी का नाम लेना चाहता हूं, जिन्होंने मुशर्रफ को आगरा में खड़े पांव होटल से वापस भेज दिया था कि हम तुम्हारी शर्तों पर कोई समझौता नहीं करेंगे, हम देश की सुरक्षा के साथ कोई समझौता नहीं करेंगे, मेरे टर्म्स ये हैं, अगर आप हस्ताक्षर करते हैं। आपको क्या तो लगता है आप वाजपेयी जी और statement मोदी जी में फर्क है? बहुत फर्क है सर। उन्होंने, वो सही माने में स्टेट्समैन थे, वो सही माने में देश के प्रधानमंत्री पद के योग्य व्यक्ति थे, और जिस तरह का व्यवहार आदरणीय नरेंद्र मोदी जी का अभी चल रहा है, मुझे लगता नहीं है कि इससे किसी तरह से भाजपा की या उनकी प्रतिष्ठा को कोई बढ़ोतरी मिळेल। ठीक आहे, विजयजींकडून आपण उत्तर घेऊया. विजयजी, उत्तर द्या तुम्ही याला. गंभीर आरोप करतायत तुमच्यावर. नाही, मला नाही, आपच्या आरोपांना मी बिलकुलही महत्त्व देत नाही. दे आर टोटली इररिलेव्हंट इन दिस डिबेट. ते एक सब रिजनल पार्टी आहे, त्यामुळे त्यांच्या आरोपांना काही उत्तर देण्यात नाही नाही, अर्थ विजयजी हे याच्यात असे काय अर्थ नाही. tantrums करणं, तुमच्या पक्षाचे फक्त 2 खासदार होते एकेकाळी, psychopath म्हणणं, तरी तुमच्या पक्षाला कोणी असं म्हटलं ISI नाही. एजंट विजयजी, उत्तर तर द्या. आयएसआय एजंट म्हणतं आहेत का असं आमचे विचारतात 2 तुम्हाला? खासदार होते, पण आमचे 2 नाही, एक मिनिट, आमचे 2 खासदार होते तेव्हा आम्हाला 18% पॉप्युलर मॅन्डेट होता. ही गोष्ट तुम्ही विसरू नका. आणि तेव्हा आमचे 350 राजनीति बदलने वाली चीज है, इस पे विश्वास रखिए. ही तुम्ही लक्षात ठेवा. राजनीति बदलने वाली चीज है, राजनीति एक सी हमेशा नहीं रहती है. हम रखेंगे, सब रीजनल हम पार्टी आपकी राह है, देख रहे हैं, आप चिंता मत पार्टी कीजिए, है, हम आपकी राह देख डिस्ट्रिक्ट रहे लेवल हैं. पार्टी है, उससे कोई फर्क नहीं पड़ता. हम 2 करोड़ की जनता का प्रतिनिधित्व करते हैं, ये जरूरी है. ऐसा ये फरक पड़ नहीं. ठीक आहे, त्यांचं उत्तर घेऊया. विजयजी, उत्तर द्या. आप ऐसा है कि आप सब रीजनल पार्टी है, इसलिए उसी लेवल ठीक आहे. पण मी तुम्हाला एक 2 गोष्टी ठीक आहे, आणखी सांगा. सांगतो स्पष्टपणे. पॉलिसी पॉइंट ऑफ व्ह्यू, मला आय वॉन्ट टू टेक दिस डिस्कशन ॲट लिटिल लार्जर लेव्हल. भाजपची पाकिस्तान नीती ही 3 गोष्टींवर आधारित आहे, आणि त्या 3 गोष्टी मी आज इथे स्पष्ट करू इच्छितो. पहिली गोष्ट की भारताची ही खरोखर इच्छा आहे की सर्व शेजाऱ्यांसोबत आणि इन्क्लुडिंग पाकिस्तानसोबत आपले चांगल्या मैत्रीचे संबंध असावेत. नंबर 1. नंबर 2, पण त्यासाठी ही केवळ द्विपक्षीय वार्ता असावी, द्विपक्षीय चर्चा असावी, याच्यात तिसऱ्या कोणाचाही सहभाग नसावा. ना संस्था ना देश, म्हणजे त्याच्यात हुर्रियत पण नाही आणि अमेरिकासारखा एखादा तिसरी शक्ती महाशक्ती पण नाही. आणि तिसरी गोष्ट की जी कॉम्प्रोमाइज मनमोहन सिंगांनी शर्म शरीफला केली होती की आम्ही टेररिझम आणि वाटाघाटी ह्या एकत्र चालवू. आम्ही हा स्पष्ट असा मुद्दा घेतलाय की टेररिझम अँड डिस्कशन कॅनॉट गो टुगेदर. इफ यू वॉन्ट टू टॉक टुडे, वी विल टॉक ओनली अबाउट टेररिझम. आमच्यासोबत जर आज चर्चा करायची असेल तर आम्ही फक्त ठीक आहे, दहशतवाद या मुद्द्यावरच चर्चा करू, आणि म्हणून केवळ NSA लेव्हलच्या गोष्टी चालू आहेत आणि बाकीच्या गोष्टी अजूनही चालू नाही आहेत, बाकीच्या वार्ता अजून चालू नाही आहेत. ह्या 3 सूत्रांच्या आधारावर आम्ही आमचं काम करतोय, म्हणजे सरकार काम करतंय. याच्यात न्यूअन्सेस काय असावे याबद्दल काही मतभेद असू शकतात. मुणगेकर म्हणाले की आमच्या पठाणकोटबद्दल, तुमच्या अप्रोचबद्दल दे आर नॉट ॲग्रिंग विथ अस. आय रिस्पेक्ट हिज ओपिनियन. काही मतभेद असू शकतात, पण मी जेव्हा म्हणालो की 70-80% अनेक बाबतीमध्ये सर्व मेजर राजकीय पक्षांचं या बाबतीत एकमत आहे. 100% एकमत असणं लोकशाहीत चांगलं पण नाही आहे, काही मतभेद असायला पाहिजे. पण या सगळ्या विषयांमधून एक सहज मार्ग निघेल, सहमतीचा मार्ग निघेल अशी मला आहे. बाकी तुम्ही ISI एजंट म्हणा, प्रधानमंत्र्यांना सायकोपॅथ म्हणा, ही आपची लँग्वेज आहे, आपची भाषा आहे, त्याला उत्तर देणं सुद्धा मी कमीपणाचं मानतो. थी वो अभी हो गई है 2 साल में. ऐसी लैंग्वेज तो आपकी जैसी थी, वो सब है सोशल मीडिया में सबके सामने है. ठीक आहे.
पूर्वी एकदा नरेंद्र मोदींनी अरविंद केजरीवालला ISI एजंट म्हटलं होतं आणि AK-57 सुद्धा म्हटलं होतं. विजयजी, याची तुम्हाला आठवण करून देतो. मला ही चर्चा पुढे वाढवायची नाहीये, कारण नरेंद्र मोदी ज्या भाषेत बोलले त्याच भाषेत आज आपचे लोक बोलतायत. AK-57 हा अरविंद केजरीवालचा शॉर्ट फॉर्म आहे. पण ISI एजंट सुद्धा म्हटलं होतं एका निवडणुकीच्या सभेत. तुम्हाला विनोद कळतो वागे. अरविंद केजरीवालना ISI एजंट सुद्धा म्हटलं होतं नरेंद्र मोदींनी. खुद ही बोला था। नहीं। आपके ही प्रधानमंत्री ने बोला था। नहीं। अरे ऐसे नहीं, कैसे नहीं। बोल रहे हैं विजय जी? आपकी जानकारी कम लगती है मुझे। ट्विटर निकाल के दिखाना पड़ेगा आपको पहले का पुराना। ठीक आहे. आता तुम्ही नाकारताय 2014च्या आधी. दिखाइए आप. 2014च्या आधी खूप फरक पडलाय. पण मला त्यांनी जे 3 मुद्दे मांडले त्याच्याकडे यायचंय. मला सांगा, मला जेवढं ज्ञान आहे, हे 3 मुद्दे मनमोहन सिंगांची पॉलिसी आणि यांची पॉलिसी यात काय फरक आहे का? कारण पहिल्यांदा शेजाऱ्यांबरोबर मैत्री ठेवावी, दुसरा मुद्दा द्विपक्षीय वाटाघाटीच होतील, हे काँग्रेसची गेल्या 60 वर्षातली पॉलिसी आहे. आणि तिसरा मुद्दा ज्याच्यात थोडे मतभेद ते आहेत म्हणतायत, काय आहे ते उत्तर द्या तुम्ही. नाही, मी अगदी एक्झॅक्टली जे मला बोलायचं होतं ते तुम्ही अगोदरच सांगून ठेवलं. हेच नेहरूंच्या संपूर्णपणे परराष्ट्रीय धोरणाचा आधार होता. प्रश्न असा की तिसऱ्या धोरणाच्या बाबतीमध्ये वाटाघाटी आणि टेररिझम आणि एकूणच ह्या चर्चा आम्ही वेगळ्या वेगळ्या करतो, ह्याला काही पुरावा नाही. याचं कारण मोदीजी ते काय बोलतात, पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचं सगळ्यात मोठं अपयश आहे की ते अशा प्रकारच्या अत्यंत महत्त्वाच्या सेन्सिटिव्ह आणि संवेदनशील प्रश्नावर कोणत्याही राजकीय पक्षांची राष्ट्रीय सहमती करण्याचा त्यांचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही. मोदी स्वतः पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये गेले, त्यांनी तो माथा टेकवला, त्याच्यानंतर ते अभावाने त्याच्यामध्ये असतात. पण त्याच्यामध्ये एक मुद्दा मी चर्चेमध्ये आणू इच्छितो आणि जो विजयजी तुम्हालाही म्हणजे मी वागळेंच्या थ्रू तुम्हाला विचारू इच्छितो. एक प्रश्न मला दिसतो तसं सोनिया गांधी आणि राहुल गांधी जास्त वेळ असतात मोदीजी एकूणच सांगतो मी ते एकूणच नरेंद्र मोदी त्यांच्याविषयी देशाचे पंतप्रधान म्हणून पूर्णपणे आदर बाळगून त्यांच्या भूमिकेशी पूर्णपणे असहमत होऊन सुद्धा पंतप्रधान म्हणून त्यांच्याविषयी आदर बाळगून सुद्धा माझं असं म्हणणं आहे ते अजूनसुद्धा पंतप्रधानांच्या भूमिकेचे जे आशय जो आहे तिथपर्यंत मोदी पोहोचलेले नाहीत. वाजपेयींचा प्रश्न वेगळा होता. वाजपेयी वॉज अ स्टेट्समन, मग तुम्ही तो फरक तुम्ही केलात. आणि त्यामुळे एकूणच परराष्ट्रीय धोरणाचे जे न्युआन्सेस जे आहेत, जे एकूणच आकलन जे आहे त्यातले एकूणच जे बारकावे आहेत, हे दुर्दैवाने पंतप्रधान म्हणून मोदींच्या आजही लक्षात आलेले आहेत असं मला वाटत नाही. ठीक आहे, मी ब्रिगेडियर महाजन यांच्याकडे जाणार आहे. ब्रिगेडियर महाजन, काय म्हणाले मुणगेकर, तुम्ही ऐकलेलं आहे, सहमत आहात का तुम्ही, की काही वेगळा विचार आहे तुमचा? थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस आपण अशा चर्चेमध्ये येतो तर आपण जर आपल्या रिसर्च टीमला सांगाल की रिसर्च करा की किती वेळा पाकिस्तान हा शब्द आला आणि किती वेळ आपण एकमेकाशी भांडण्यामध्ये घालवला, तर जनरली 95% हा वेळ हे राजकीय पक्ष एकमेकाशी भांडण्यामध्ये घालवतात. मला वाटतं हे अतिशय दुर्दैवाचं आहे, कारण देशाची सुरक्षा. ब्रिगेडियर महाजन, एक मिनिट महाजन, मला वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली पाहिजे. लष्करी अधिकारी सुद्धा घाणेरडी भांडणं करतायत ORUPच्या बाबतीमध्ये, एकमेकावर केसेस घातलेले आहेत पैशाच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत. लष्करी अधिकारी या देशातल्या जनतेपेक्षा वेगळे नाही आहेत, अत्यंत घाणेरड्या पातळीवर जाऊन भांडणं चाललेली आहेत. काय सांगता तुम्ही राजकारण्यांबद्दल? लष्करी अधिकारी तेवढेच वाईट वागतायत. वस्तुस्थिती लष्करी अधिकारी स्वर्गातून पडलेत असं मानू नका कृपया. तुम्ही ऐका, मी सांगतोय ते खरं आहे की नाही सांगा. पैसे खाल्ले म्हणून लष्करी अधिकाऱ्यांनी एकमेकावर केसेस घातल्या की नाही परवा? एक मिनिट थांबा जरा. 1 रँक 1 पेशंटचा मुद्दा इथे आणू नका फॉर गॉड सेक. त्याचा मुद्दाच नाहीये. मी काय बोलतोय तुम्हाला कळलंय. भांडू नका तुम्ही. राजकीय लोक भांडत नाहीत, लष्करी अधिकारी सुद्धा भांडतात. तुम्ही भारतातली माणसं भांडतात. उगीच काहीतरी नवीन इंट्रोड्यूस करू नका. नवीन नाही करत आहे तुम्ही, टाळतात माझा मला मुद्दा. काय सांगायचा प्रयत्न मी काय करतो, मला पुढे जाऊ दे. ऐका जरा, कॉमन मिनिमम प्रोग्राम फॉर नॅशनल सिक्युरिटी हा तयार व्हायला पाहिजे, ज्या मुद्द्यावरती राजकीय पक्ष किंवा इतरांमध्ये भांडाभांडी नको, ज्यामुळे आपण एक देश म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नाला उत्तर द्यायला पाहिजे, हे मला सांगायचं होतं. बरोबर आहे महाजन, ब्रिगेडियर महाजन, मी तुमचा आदर करतो, पण भाजप जेव्हा भांडत होतं तेव्हा तुम्ही हे बोलला नाहीत. तुम्ही मोदींचे चाहते आहात, माझी काही हरकत नाही, पण भाजप जेव्हा मनमोहन सिंगांवर चिखलफेक करत होतं तेव्हा तुम्ही कधीही बोलला नाही. मला फार 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 समाधान वाटलं.
नसतं केलं तरी काय फरक पडला नसता, ते जाऊ दे. पण माझा पॉईंट फक्त एकच आहे की आपण एक कॉमन मिनिमम प्रोग्रामप्रमाणे देशाने वागायला पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारच्या विषयांवरती वादविवाद करायच्या ऐवजी देशाने एकत्र येऊन आहे. लढा द्यायला पाहिजे. कारण पाकिस्तान हा अतिशय एक कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. देश एकत्र आला तरच उत्तर देऊ शकतो. एवढंच मला सांगायचं होतं. वन रँक वन पेन्शन वगैरे आपण नंतर बोलू शकतो. माझा आदर वगैरे फार छान वाटलं मला. ते सगळे मुद्दे महत्त्वाचे नाही. कॉमन मिनिमम प्रोग्राम, कॉमन स्ट्रॅटेजी ऑफ ऑल पार्टीज, हे माझं मला एकच मुद्दा मांडायचा होता. बाकी तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा कॉमन तुम्ही, मिनिमम काही मला प्रोग्राम problem असला नाही. पाहिजे. ठीक आहे, कळलं तुमचा मुद्दा, पण हा मिनिमम प्रोग्राम होत नाही. कारण माणसं जेव्हा विरोधी पक्षात असतात तेव्हा वेगळं बोलत असतात, सत्तेत आल्यावर वेगळं बोलतात. निळू दामले, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, एक दहशतवादाच्या बाबतीमध्ये एक मुद्दा आपण दुर्लक्षित होतो असा की दहशतवादाशी लढण्यासाठीची म्हणून एक स्वतंत्र वेगळी स्ट्रॅटेजी लागते. सामान्य पोलीस पद्धतीने दहशतवादाशी लढता येत नाही आणि लष्कराच्या लढाई पद्धतीने सुद्धा दहशतवादाशी लढता येत नाही. दहशतवादाशी लढण्यासाठी एक स्वतंत्र टेक्निकची आवश्यकता आहे. हलके हलके जगभर ते टेक्निक आता डेव्हलप होत आहे. तेव्हा भाजप सत्तेत आहे का काँग्रेस सत्तेत येणार आहे किंवा गेली हा मुद्दा नाही. ह्या दृष्टीने देशाची तयारी व्हायला पाहिजे आणि ह्यासाठी नोकरशाही आणि या सर्व लोकांनी तयारी लागलं पाहिजे. त्याचं कारण तशी तयारी आता मला दिसत नाही. ठीक आहे, शेवटी पुन्हा एकदा विजयजी तुमच्याकडे येतोय. पटतंय का तुम्हाला हे? ही गोष्ट एकदम मान्य आहे. मला अतिशय आनंद होतोय की चर्चेच्या शेवटी का होईना पण आपण एक काही कन्सेन्सस डेव्हलप होतो आहे. मी निळू दामलेंच्या शी पूर्णपणे सहमत आहे की अशी एक स्ट्रॅटेजी, कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह मेकॅनिझम कारण दहशतवाद काही आज उद्या संपणारा विषय नाही आहे. हा आपल्या आयुष्यात पूर्णपणे राहणार आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व गोष्टी करायला पाहिजेत आणि काही त्यात जर काही कमतरता असेल तर त्या कमतरता दूर पण करायला पाहिजेत. याबद्दल माझ्या त्याच्याबद्दल मानण्यात काही मला संकोच होत नाही. अगदी विजयजी, मी तुमचं अभिनंदन करतो. आणि मुणगेकर, 2014 नंतर भारतीय जनता पक्षाचे नेते किती बदलले आहेत याचा हा पुरावा आहे की ते आता सामंजस्याची गोष्ट करतायत. जिथे पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानला मारण्याची भाषा होत होती ती आता बदलली आहे. हे स्वागतार्ह आहे, नाही का तुम्हाला वाटतं? एक भारतीय जनता पक्ष हा 1952 पासून आवश्यक असेल तर तेही करू आपण. आवश्यक असेल तर तेही करू आपण. नाही, ते नका करू. भाषा फिर बदल जाती है. ते तुम्ही इलेक्शन आते हैं ना तो फिर बदल जाती है. 2019च्या निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही ती भाषा परत सुरू करणार. 2014च्या पूर्वी जी भाषा करत होता ती भाषा तुम्ही विजयजी 2019च्या अगोदर करणार. तर पण तुमचं मी स्वागत करतो. कारण 1952 पासून आतापर्यंत भारतीय जनसंघाचे सगळे जाहीरनामे मी वाचलेले आहेत. एकमेव भारतीय जनसंघाने आता भारतीय जनता पक्ष हा पाकिस्तानला जशाच तसे उत्तर दिले पाहिजे असं म्हणणारे एकमेव आता ते बदलले तर स्वागत करा ना. ते तुमच्याच पॉलिसीवर पुढे चालले आहेत मनमोहन सिंगांच्या. ते अगदी अशा प्रकारचं बदलले स्वागत मी करतो, अधिक स्वागत करतो. आणि त्यांनी अशा प्रकारची राष्ट्रीय सहमती निर्माण करण्यामध्ये आता तो विरोधी पक्ष ना, तो सत्ताधारी पक्ष आहे, त्यांची जबाबदारी आहे त्यांनी असे राष्ट्रीय सहमती घडवण्यासाठी प्रयत्न करणं. ये केवल पठानकोट में नहीं है, ये सारी पॉलिसी धीरे धीरे आपकी ही फॉलो करने आ रहे हैं. ये 2 साल के अंदर ये परिवर्तन दिखाई आपकी है नहीं, कांग्रेस की. कांग्रेस आप पार्टी की नाही. आप भी तो अभी बन रही है. ठीक आहे, शेवटी निळू दामले. आणि हा जो एक मुद्दा आला ना की पाकिस्तानशी जशाच तसं वागायचं. जशाच तसं वागायचं म्हणजे काय, जरा नीट एकदा विचारात घ्या. पाकिस्तानची आजची नीती जी आहे ही नॉन स्टेट ॲक्टर्स वापरून तुम्हाला त्रास देण्याची. एक्झॅक्टली. ISIला लष्कराच्या लक्षात आलेलं आहे की भारताशी लष्करी लढाई करून जिंकता येत नाही. कारण भारताचं बळ जास्त आहे आणि त्यामुळे भारताला सतत छळत राहणं आणि दहशतवादाने छळणं ही पाकिस्तानची पॉलिसी आहे. आणि त्यासाठी लष्कर येते बा जैश ए मोहम्मदसारखे गट केलेत. आता जशाच तसे याचा अर्थ भारतामध्ये दहशतवादी गट करून त्यांच्याशी लढणं असा अर्थ होत नाही. हे जरा लक्षात ठेवा. त्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागेल. ठीक आहे, आजची चर्चा आपण इथेच थांबूया. पण विजयजी, तुम्ही आलात आज पहिल्यांदाच आमच्या कार्यक्रमात. चांगलं झालं, नेहमी येत राहा. त्यामुळे अशी उद्बोधक. हा ठीक आहे, काहीतरी तुम्हाला बोलायचं आहे, थोडक्यात सांगा, मग मी संपवतो. एकच सांगायचं आहे. बोला निखिलजी. निखिलजी एकच करेक्शन छोटीशी.
माझं आडनाव चौथाई वाले आहे, चौथाई वाला नाही. चौथाई वालेच मी सुरुवातीला म्हटलं होतं. तुमचं आडनाव विजय चौथाई वाले आहे. ही करेक्शन मी ताबडतोब करतो. तुम्ही जशी तुमच्या परराष्ट्र धोरणात केली आहे अगदी तशीच. आणि इथे थांबतो. थँक्यू व्हेरी मच. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा. पठाणकोट तपासाबाबतचा निर्णय केंद्र सरकारच्या अंगाशी आलाय का? बघा पडद्यावर प्रेक्षक काय म्हणताय. 69% लोक म्हणतात होय, केंद्र सरकारच्या निर्णय अंगाशी आलेला आहे. इथेच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्र वन. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप.